बाबा याला अटक केली आहे. न्यायालयाने परत एकदा पोलीस कोठडी सुनावली आहे. काय अधिक माहिती आहे आणि काय तपासात काही बाबी पुढे येत आहेत? यामध्ये वडगाव पाणी येथील जो हिंदू बाबा आहे गडगे याच्या विरुद्ध संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला फसवणूक अर्थात 420 जुना त्याशिवाय महाराष्ट्र जादूटोणा अधिनियमाखाली गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये 2 आरोपी आता सध्या अटक आहे, राजेंद्र गडगे आणि मधुकर शिंदे. अन्य आरोपी जे आहेत 3 त्यापैकी सूरज शिंदे आणि डॉक्टर मोहन पुरी व अन्य 1 आरोपी असे अटक करणं बाकी आहे. त्यांचा शोध आपण घेत आहोत. आत्तापर्यंत हे जे हिंदू बाबा आहे याच्या जे ठिकाण आहे वडगाव पाणी या ठिकाणचे असे जे काही जादूटोणा दर्शविणारे जे व्हिडिओज आहेत सोशल मीडियावर वेगवेगळे प्रसिद्ध झालेले व्हिडिओ, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी त्याच्या लॅपटॉपमध्ये मिळून आलेले असे 200च्या वर व्हिडिओ पोलिसांनी जप्त केलेले आहेत. या सर्व व्हिडिओचा आपण फॉरेन्सिक टीमकडून ऑडिट करून घेणार आहोत. फॉरेन्सिक लॅबकडून त्याचा अहवाल आपण मिळवणार आहोत. याशिवाय जे काही अन्य नागरिक असतील, पूर्ण राज्यातील असतील, बाहेरील असतील, यांची जर काही अशी त्या बाबाकडून फसवणूक झाली असेल तर त्यांना देखील आपल्या मार्फतीने आम्ही आवाहन करत आहोत की त्यांनी देखील पोलीस स्टेशनला यावं आणि पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार नोंदवावी. याशिवाय त्या बाबाचे जे काही अन्य पोलीस साथीदार आहेत का, सहकारी आहेत का, जे काही डॉक्टर म्हणून जे काही साहित्य किंवा काही तत्सम औषधं जी बाबाकडून पुरवले जात होते लोकांना, त्याविषयी देखील पुढे ट्रकच्या मार्फतीने आपण अधिक माहिती घेत आहोत. ही खरोखर औषधी वस्तू आहेत का, याचा वापर काय आहे, त्याबाबतचे परवाने त्यांच्याकडे आहेत का, या सर्व बाबींचा तपास आपण करत आहोत. याशिवाय जो काही यातील आर्थिक अँगल आहे तो देखील आपण तपासत आहोत. या बाबाचे अकाउंट्स नेमके कोणत्या कोणत्या बँकांमध्ये आहेत, त्यामध्ये जे काही ट्रान्झॅक्शन झालेले आहेत त्या दृष्टीने देखील पोलीस तपास करत आहेत. त्याच्या ज्या मेडिकल्स म्हणून ज्या काही रूम तिथे वापरल्या जात होत्या त्या ठिकाणावरून वेगवेगळे 90च्या पुढे सॅम्पल्स आपण पंचनाम्याने ताब्यात घेतलेले आहेत. त्यातील काही सॅम्पल्स फूड अँड ड्रग्ज विभागाने त्यांच्या लॅबला परीक्षणासाठी पाठवलेले आहेत. त्याचाही अहवाल आपल्याला लवकरच मिळणार आहे. ओव्हरऑल या प्रकरणामध्ये संगमनेर पोलीस अतिशय गांभीर्यानं तपास करत आहेत. नागरिकांना देखील आमचं आवाहन आहे की जर या बाबाकडून असे काही कोणी फसवले गेले असतील, आर्थिकदृष्ट्या फसवले गेले असतील किंवा कोणी महिला असतील त्यांची काही वेगवेगळ्या पद्धतीनं शोषण झालं असेल तर या सर्वांनी तालुका पोलीस स्टेशन, संगमनेर तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी यावं, जेणेकरून आणखी असे काही प्रकार असतील तर ते उघडकीस येतील. सर, या संदर्भात बाबाच्या काही प्रॉपर्ट्या पुढे आल्या आहेत का, बँकांची किती खाती आहेत, याचा काही तपशील पोलीस कोठडीत मिळाला आहे का? आतापर्यंत जो काही बाबाची पोलीस कोठडी आपल्याला मिळालेली आहे, या आरोपीची पोलीस कोठडी मिळालेली आहे, त्यामध्ये जो तपास आपण केला त्यामध्ये एकंदरीत संगमनेर तालुका व परिसरातील 13 प्रॉपर्टीज त्यांनी खरेदी केल्याच्या दिसून आलेल्या आहेत गेल्या काही वर्षांमध्ये. त्यासुद्धा ज्यांच्याकडून खरेदी केल्या आहेत त्यांची देखील आपण जबाब नोंदवणार आहोत. अन्यही काही प्रॉपर्टीज बाबत जे काही सर्व रजिस्टर कार्यालय आहेत त्यांच्याकडून आपण माहिती मिळवण्याचं काम तपासामध्ये सुरू आहे. सर, पुत्रप्राप्तीसाठीचं विधान पुढे येत आहे, या संदर्भात गुन्हा दाखल होऊ शकतो? त्याबाबत वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फतीने एक नोटीस यातील आरोपीला देण्यात आलेली आहे. त्यामध्ये त्यांना उत्तर देण्यासाठी 15 दिवसाचा कालावधी देण्यात आलेला आहे. त्यानंतर त्यांच्याकडे जो खुलासा आहे तो बघून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जर या ठिकाणी फिर्याद दिली तर तो देखील दाखल करणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.